60 डेज वेट लॉस चॅलेंजचा आज आहे डे 25 आहे, पण 2 दिवसापासून एक्सरसाइज नाही, कारण तब्येत ठीक नाही. वातावरणामुळे जरा सर्दी ताप आलेला आहे, म्हणून एक्सरसाइज मी करत नाही, पण डाएट फॉलो करते जेवढं पॉसिबल असेल तेवढं. ताप आणि सर्दी इतकी आहे की एक्सरसाइज करायला जमत नाही, तरी मी कंटिन्यू जिंजर टी हर्बल टी कंटिन्यू घेते. आज काढली आम्ही साफसफाई. आम्हाला संडेला शांत बसवत नाही. यांना तर संडे म्हणजे एकतर बाहेर फिरायला चला, नाहीतर मग घरात कामं काढा आणि कामं करत बसा, हेच आवडतं. शांत बसायला अजिबात आवडत नाही. एवढ्या वर्षानंतर म्हणजे माझ्या आयुष्यात पहिल्यांदा मला इतकी सर्दी आणि ताप आला आहे. नाहीतर मला नाही आठवत की मला कधी इतका खोकला ताप सर्दी झालेली आहे आणि इतकं लाँग टाईमपर्यंत. नाहीतर मी 1-2 दिवस सर्दी ओके, पण यावेळेस माझं तर 4-5 दिवस झाले भरपूरच आजारी आहे मी. किचन क्लीन झाल्यावर आम्ही 2:30 वाजता लंच केला आणि त्यानंतर गेलो आम्ही डीमार्टला तर खूप गर्दी होती आज संडे असल्यामुळे. डीमार्टवरून आम्ही 6 वाजता डीमार्टला गेलेलो, तर आम्ही आलो 10 वाजता. आणि त्याच्यानंतर आम्ही मग आता संध्याकाळी काय जेवण बनवायचं म्हणून आम्हाला जावं लागलं हॉटेलला. खूप दिवस झाले लॉलीपॉप नव्हते खाल्ले, म्हणून चिकन लॉलीपॉप खाल्ले आणि घसा दुखत होता म्हणून आम्ही सूप घेतलं. त्याच्यानंतर घरच्यांचं चाललं आपण जेवण करून घेऊया, मग एक नान आणि एक चिकन करी घेतली. रात्री आलो 12 वाजता आम्ही केक घ्यायला. आणि हे बघा, या शॉपमध्ये माहिती आहे मी पहिल्यांदा बघितलं 350चे अर्धा किलो केक आहेत आणि त्याच्यासोबत पेस्ट्री फ्री आहेत. आणि त्या शॉपकीपरने आम्हाला 2 पेस्ट्री फ्री दिली आहे. आम्ही खूप खुश झालो. आणि त्यानंतर आम्ही रात्री बड्डे सेलिब्रेट केला, गप्पा गोष्टी केल्या आणि रात्री 2 वाजेपर्यंत आम्ही तिथेच गप्पा गोष्टी करत बसलो. 1:30-2 वाजले होते. गोड खाल्ल्यावर खोकला येत होता म्हणून मी केक खाल्लेला नाही आहे. आणि रात्री झोपताना मी घेतलं आहे हळदीचं दूध आणि पहाटे आम्ही 3 वाजता झोपलो.